घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला दादा सांभाळा स्वतःला. या जगात कोणी कुणाचं नाही, लक्षात घ्या. कोणी बी आव्हान टपली मारून जावं अशी गत झाल्या. अवध्याने बी पलटी दिली आज. एवढ्या मोठ्या खानदानातले आम्ही 4 लाख रुपयांसाठी तोंड लपवत फिरावं लागतंय. आमचं म्हणण्यासारखं कुणी राहिलंच नाही म्हणा. आयुष्यात नुसतं अंधार आहे, अंधार. सन्नी दादाच्या आयुष्यात अंधार? काय बोलतोयस तू? कसं शक्य आहे? इकडे बघ, इकडे बघ तू. बस. काय म्हणलास तू आता? तुझं या जगात कुणी नाही? मग आम्ही कोण आहे? कोण आहे आम्ही? सूरज अरे समधी माणसं तुझीच आहे. मामनजी तुझे, या घरातले नोकर चाकर तुझे, राणा भाऊजी सुद्धा तुझेच आहेत. आता आम्ही सोडून दुसरं कुणी तुला मान देत नाही म्हणा. आणि राणा भाऊजींनी तर 4 लाखाचा डबरा घातला. तरी बी किती काही झालं तरी राणा भाऊजी तुझे मोठे बंधू आहेत की नाही? नाव नको घेऊस त्याचं. गुन्हा आहे आमचं. आम्हाला एकटं टाकले मरायला. असं का बोलतोयस बरं? आम्ही हाऊत ना हो तुझ्यासाठी. तू आहेस म्हणून मी आहे. तुलाच काय ते माझी काळजी बघ. नंदिता, एक काम करणार माझ्यासाठी? सांग की. तो राणादा तुझं सगळं ऐकतोय आणि मला खरंच नड आहे ग पैशाची. तू सांगशील तर 4 लाख सहज आणून दिला अभंकडनं. 4ला 8 लाख देतील. पण सूरज सांगायचं काय? सांग की काय बी. तुझं ऐकणार त्यो. ऐकतील म्हणा. हा, आम्ही घर सोडून चाललो होतो त्या टायमाला राणा भाऊजी म्हणले होते आम्हासनी का या घरात आमचाच शब्द वरचा राहील म्हणून. तोच शब्द तुझ्यासाठी टाकून बघतो उद्या सकाळी. बघ, मी म्हणलं ना, तूच माझी बघ. आम्ही हावतच तुझे, पण तुझं काय? तू ऐकणारच ना आमचं? 10 ऐकीन.
तुझ्या शब्दावर जाणार आहे का मी? पण तू रानादाला सांगणार ना? वय वय सांगू की. तू नसती तर काय झालं असतं विचार बी करवत नाही मला. तूच तूच माझी अर्धांगी. रानादाकडनं पैसे घेणार ना? वय घेऊ आम्ही. तुझ्या भल्यासाठी जे काही असेल ते समज करू आम्ही. फक्त तुला आम्ही जे सांगतोय ते ऐकावं लागेल. हेरी तुडी टाकायला सांग. सन्निधा टाकणार 1000%. बघू उद्या सकाळी बघू कोण कसं उडी मारतंय ते. कोणती कापड घालू? बाईंकडे जायचं चांगलं दिसायला पाहिजे. पोरासनी नीटनेटकं ठेवण्यासाठी किती शिकवत्यात बाई. हे, पण आपण आपल्यासारखं राहायचं. हा आपण लई पुढे जात नाही ना? व नाही नाही, कर्मचारी आहे मी. आणि नुसती दोस्ती आहे. त्याला काय होतंय? बाईच म्हणल्यात. अरे जा रे, सांग जा त्याला. आपण नाही घाबरत कुणाला. अरे आजचाच दिवस आहे. आज तोंडावर पैसे फेकून मारतो की नाही बघच तू. सन्निधा म्हणतात आपल्याला, सन्निधा. आपण कोणाची टिवटिव ऐकून घेत ना? नंदिता बोलणार नव तू? सांग की बोलणार नव? नाही म्हणजे येईलच इतक्यात तू. आलं काय? राणा भाऊजी आलं. चल की बोल चल. एकदा दिलेला शब्द मोडायची पद्धत नाही आमच्या जाधवांच्या. राणा भाऊजी अहो जरा थांबा की, बोलायचंय. चल. राणा भाऊजी अहो एक महत्वाचं काम होतं आमचं, करशील का? सांगा की. पण लगेच करायचंय का? नाही वय का काय झालं? तुम्हाला कुठं अर्जंट बाहेर जायचंय काय? नाही, तुम्ही सांगा. ठीक आहे. तुम्ही एकदा म्हणला होता आमासनी का या घरात आमचाच शब्द फायनल राहील म्हणून. तर एक शब्द टाकायचा होता. अहो सांगा तरी. नाही, तुम्ही आधी शब्द पाळशीला असं वचन द्या आमासनी. वहिनी, तुम्ही सांगितलं आणि मी नाही ऐकले असं कधी झालंय का? सांगा. बर आधी नाश्ता करून घेताय का? नाही तर नाही, जरा घाई आहे. तुम्ही सांगा. बरं ठीक आहे. तुम्ही सासूबाईंना शब्द दिलता ह्यांना कधी अंतर देणार नाही, कायम सांभाळून घेईन, जीवापाड जपीन. तेव्हा यांच्याच भल्यासाठी खरं तर आमचं एक मागणं होतं तुमच्याकडे. सांगा की. सांगतो. आजपासून तुम्ही जिथं जिथं जाशीला तिथं तिथं आमच्या ह्यांना बरोबर घेऊन जायचं. हं? 1 मिनिट बी नजराड होऊ देणार नाही.
कायम सावलीसारखं जवळ ठेवाल. काय कराल हवं एवढं. वहिनी, अहो माझं काम वेगळं आहे, त्याला सवय नाही त्याची. उगा कशाला बिचारायला ताप. राणा भाऊजी, तुम्ही आता उगा तुमच्या भावाला पाठीशी घालू नका हं? नाही म्हणजे आमासनी माहिती तुम्ही अगदी साधं भोळं हायसा, मेनासारखं तुमचं मन. पण कधी कधी आपल्या माणसांसाठी कठोर व्हाया लागतंय. आणि तुमच्या बरोबर राहतील तर 4 चांगल्या गोष्टी शिकतील, 4 चांगल्या माणसांशी ओळखी होतील, 4 कामं करतील ते. त्यासाठी शेतात कशाला? ते तर असं बी शिकीनच की मी. हा, तुमचं शिक्षण माहिती आमच नाही. ते काय नाही राणा भाऊजी, तुम्ही सासूबाईंना शब्द दिलाय ना मग, आणि आता आम्हाला बी दिलाय, तेव्हा एवढं कराल ना आमच्यासाठी, म्हणजे आमच्या यांच्यासाठी. ठरलं तर मग, हा? आजपासनं ठरलं मग. हा, आली की नवी पंचायत. वहिनींनी भलतीच मागणी केली आहे. तर पाठकबाईंकडं कसं घेऊन जायचं याला? ठेवलत ना सगळं बसल्या जागी, केलात पसारा. अहो वस्तू जागच्या जागी मांडायला काय होतं हो तुम्हाला? चांगली सवय म्हणून लावून घ्यायची नाही हाताला कसलीच. 2 पावलं चालून वस्तू जागेवर ठेवलं तर काही बिघडेल का? झालं सुरू. इंदू, मला माहिती आहे आज घरी कोणीतरी येणार आहे म्हणून सगळं घर आवरलंयस तू. वस्तू इकडच्या तिकडं टाकायच्या नाही, माहिती आहे मला. अगं पण हे सगळं मला राणाजींना दाखवायचं आहे, त्याशिवाय ते मला मदत कशी करणार सांग बघे. कबूल आहे, पण घरभरातला सगळा पसारा आत्ताच दाखवून लाज काढून घ्यायची का स्वतःची? आवरा बघू ते चटचट प्लीज. आत्ता हा पसारा इथं नकोय. घरात चालायला सुद्धा जागा नाही अशी वेळ आणू नका. आणि ते आले ना की एक एक वस्तू दाखवा ना त्यांना. हे शेत नाही, घर आहे. तू तेवढं कळतंय मला. एवढं कळतं तर पसारा करू नये हे कसं कळत नाही हो तुम्हाला? काय राणाशी येईपर्यंत तरी तुमची भांडणं संपणार आहेत ना? हा? आम्ही कुठं म्हणतोय? अगं आम्ही ड्युएट गातोय, लता आणि किशोर नाही का आम्ही? अरे वा, ही कसली फुलं, कधी बघितली नव्हती. मस्त आहेत. मस्त आहेत ना? शहराकडे मिळत नाही तशी फुलं, गावाकडची आहेत. मातीचा गुण. ए, याच्या बिया मिळाल्या ना तर घेऊन ठेव. हो, तुम्ही बागायतदार आहात का माळी ते ठरवा एकदा. कधी एकदा राणाजी येत आहेत असं झालंय. खरं तर ते रोजच यायला हवी आहेत. हे खरंच चालेल. राणाजींना ना रोज बोलवूया आपल्या घरी. आधी उसानं घर भरवून टाकलं होतं त्यांनी आपलं, आता लाल मातीनं घर भरवून टाकूया. घराचा नुसता आखाडा करून टाकूया. मी खुराक बनवेन तुमच्यासाठी. तुम्ही मात्र राणाजींकडून सगळे डावपे शिकून घ्या. म्हणजे 4-6 महिन्यात हिंद केसरी दिनकरराव पाठक. डावपेच तू शिकून घे, तुलाच गरज आहे त्याची. मी फक्त शेतीविषयक माहिती घेणार. कधी येत आहेत राणाजी. आणि हो, मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस. एकदा राणाजी येत आहेत आणि मी शेतीविषयक माहिती घेतोय असं होऊन गेले मला. मलाही काही वेळ दवडायची हौस नाही आली. मगासपासून आतून ओरडतीये गुळ संपलाय, गुळ संपलाय. पण दोघांपैकी एक जण जरी ऐकाल ना तर शपथ. मला तर काही काम सांगायचं नाहीये. आता फक्त मी, शेती आणि राणाजी. आई, मी आणते गुळ. ते गुळ खोबऱ्याचं सारण करायचं होतं ते तरी केलंयस का? अगं त्यालाच तर कमी पडतोय ना गुळ. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी आणते. आणि आता हे सगळं आवरा लवकर. तू बघत काय उभी आहेस अंजली? जा ना, जा बाई लवकर. जाते ग.
नमस्कार राणा. नमस्कार. अहो कुठं आहे सनिधा? वाट बघून पार जीव गेला. कामाचं काय झालं? पाहुणा वाट बघतोय. होय, कोण पाहुणं? ते अवद्याच्या लग्नाचं चाललंय ना, हा तर पोरगी बघायला पाहुणं येणार होतं. अवद्या हा आज कॅन्सल कर, हा उद्या जाऊ आपण. अरे पण पाहिजे तर जा की. नाही नको, ते उद्या जाऊया रे. राणा चल. अहो उद्यापर्यंत तो पाहुणा वाट बघणार नाही. गरज असेल तर थांबल. हा तू ये. राणा चल जाऊया. असं कसं? होय, चल मी पण येतो. नाही नाही, आपण पण भेटून घेऊ पाहुण्यासनी. हा नको राणा हे उद्याला जाऊया काय. तू चल. नक्की चल की. चल. आईला माझं लगीन आणि मलाच माहित नाही. हा? कमाल आहे. काय चाललंय काय सनिधाच्या डोसक्यात? डबल नीट भरलायसा ना? बर, फळं सगळी घाला मावशी ती. गोदाक्का, आमच्या ह्यांचं जेवण पण भरलंय ना व डब्यात? होय जी, दोघं बी गेल्यात ना रानात. नाही म्हणजे रोज तुम्हाला राणा भाऊजींचं जेवण न्यायची सवय आहे ना? त्यांच्या मायेपोटी आमच्या ह्यांना उपाशी राहायला न ग, म्हणून बोललो. नाही जी, दोघं बी सारखीच आहेत मला. लहानपणापासून वाढवलंय मी त्यासने. बस बस बस, आता लई आईपणा चिटकू नका. तो मान फक्त आमच्या सासूबाईंचाच आहे. जेवण टायमात पोचलं पाहिजे. हा आणि हा सूरज त्याला जरा कमीच भरा, नाहीतर भरचाल ढीकभर. बरं गोदाक्का, अहो हे 2 डबे तुम्ही वेगवेगळे का भरलेत ते काय कळलं नाही आमासनी. एक रानाचं आणि एक सूरजचं. म्हणजे दोघांसाठी वेगवेगळे डबे? चंदे, अगं बघितलं का? वय दोघांसाठी वेगवेगळे डबे. म्हणजे आता या राणा भाऊजींसाठी जे डब्यात भरलंय ते स्पेशल असणार. इथं खाण्यापिण्यात सुद्धा दुजा भाव, आणि म्हण दोघं बी आम्हाला सारखे. अहो तसं नाही वहिनी साहेब, सूरजला तिखट सोसत नाही ना, म्हणून त्याचं वेगळं जेवण केलंय. आई नसले तरी बी त्यांच्या बारीक सारीक सवयी माहिती आहेत मला. आवरा पटापटा आवरा. किती केलं या घरासाठी गोदाक्का, कदरच नाही वहिनी साहेबांना. मालकीनबाई वरनं बघत असतील तर त्यांचा जीव तुटत असल. असतो एखाद्याचा स्वभाव. मालकीनबाईसनी जाणीव होती बऱ्या वाईट गोष्टींची. सुनबाई अजून अल्लड आहेत ना, कळेल त्यासनी हळूहळू. कमाल आहे गोदाक्का, या घरात तुम्ही कोणालाच वाईट म्हणणार नाही. कसं काय सण करता गोदाक्का? या घरात थोरली खमकी सून यायला हवी लवकरात लवकर. खमकी नको बाई, जीवाला जीव लावणारी सून असावी.
काय झालं राणादा? कुठं काय काय नाही. मग चल की. काय माणूस आहे हा? काल मैत्री केली, घरी येतो म्हणाला आणि आता ओळख सुद्धा नाही.